तुमचंही बाळ सारखं सारखं आजारी पडतंय. दर 2-3 आठवड्यांनी सर्दी होते, खोकला येतो, ताप येतं. बऱ्याच पालकांना वाटत असतं की जे बाळ सारखं सारखं आजारी पडतं त्याची प्रतिकारशक्ती कमजोर आहे. पण जर मी तुम्हाला असं सांगितलं की ॲक्च्युली त्याची प्रतिकारशक्ती डेव्हलप होत आहे, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की बाळ सारखं सारखं आजारी का पडतं, त्याची जी इम्युनिटी आहे ही खरंच इम्युनिटी बूस्टरने बूस्ट होते का, ताप हा हमेशाच घातक असतो का, आणि जे बेस्ट फूड असं घरात काय आहे जे बाळाची इम्युनिटी बूस्ट करतं. नमस्कार, मी डॉक्टर संतोष मद्रेवार, बालरोग तज्ज्ञ, निमाय चिल्ड्रन हॉस्पिटल. पहिला भाग आहे की बाळ सारखं सारखं आजारी का पडतं. सर्वात पहिले हे जे मिसकन्सेप्शन आहे आपण ते दूर करूया. सारखं आजारी पडणारं बाळ म्हणजे त्याची वीक इम्युन सिस्टीम नाही. ते आजारी का पडतं? पहिलं कारण आहे ते म्हणजे त्याची इमॅच्युअर इम्युन सिस्टीम. म्हणजे प्रत्येक बाळ हे जन्मजात आईकडून त्याची इम्युन सिस्टीम घेऊन येत असतं, इम्युनिटी घेऊन येत असतं. आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाईम म्हणजे एक वर्षापर्यंत 2 वर्षापर्यंत त्याची इम्युनिटी हळूहळू हळूहळू बिल्ड होत जाते. हा एक लर्निंग प्रोसेस आहे. जसं बाळ जन्मजात चालण्यासाठी आवश्यक मसल्स आणि बोन्स घेऊन येतं, पण त्याला मसल्स आणि बोन्सला स्ट्रॉंग करून ते 1 वर्षानंतर चालायला लागतं. तसंच प्रतिकारशक्ती बाळाची जन्मजात असते, पण जेव्हा जेव्हा ते बाळ आजारी पडतं त्या प्रत्येक आजारपणाने त्याची इम्युनिटी बिल्ड होत जाते, आणि जेवढं जास्त त्यावेळेस ते आजारी पडत असतं तेवढ्या तिची इम्युनिटी हळूहळू डेव्हलप होते. मग हे बाळ आजारी का पडतं? कॉमन आहे ते म्हणजे काही गोष्टींचा संपर्क. बाळांना आपण डे केअर सेंटरमध्ये ठेवतो किंवा एखाद्या प्ले स्कूलमध्ये पाठवतो. बाळ खेळायला पार्कमध्ये जातं किंवा नातेवाईक येतात, बाळाला उचलून घेतात, किंवा बाळ दुसऱ्या बाळाचे ज्या खेळणी आहे ते शेअर करत असतं. अशा वेळेस बाळांची जी एका बाळाचं जे इन्फेक्शन आहे ते दुसऱ्या बाळाला मिळतं. प्रत्येक नवीन संपर्क हा नवीन इन्फेक्शन देतो, आणि एक नवीन इन्फेक्शन बाळाला नवीन इम्युनिटी देतो. तिसरं कारण आहे बाळांना आजारी पडण्याचं ते म्हणजे कोणतीही गोष्ट उचलून तोंडात घालणे. परत ही गोष्ट नॉर्मल आहे का? हो, नॉर्मल आहे. हे बाळाची ईटिंग माइलस्टोन्स आहेत. बाळ जे दिसेल, खेळणी दिसेल तोंडात घालेल, आपले हात तोंडात घालेल, बोट तोंडात घालेल. ही काही वाईट गोष्ट नाही आहे, ही काही बॅड बिहेवियर नाही आहे. ॲक्च्युली बाळाची ही डेव्हलपमेंट होत आहे, आणि त्यावेळेस नवीन येणारा जो प्रत्येक संपर्क आहे तो बाळाला या जगाशी कनेक्ट करत आहे. त्यामुळं त्या खेळण्यांपासून वगैरे येणारं जे इन्फेक्शन आहे ते बाळाला आजारी पडतं. चौथं कारण आहे बाळ आजारी पडण्याचं ते म्हणजे बदलणारे ऋतू. पावसाळ्यानंतर हिवाळा येतो, हिवाळ्यानंतर उन्हाळा येतो, आणि हे ऋतूचक्र जे आहे चालत असतं, आणि प्रत्येक बदलत्या ऋतूमध्ये व्हायरल इन्फेक्शनचं प्रमाण वाढतं आणि बाळ आजारी पडतं. पण हे सगळे आजारपण प्रत्येक वेळेस बाळाला एक नवीन इन्फेक्शन देतात, आणि हे नवीन इन्फेक्शन बाळाला एक नवीन इम्युनिटी प्रदान करत असतं. त्यामुळे पालकांना हे समजून घ्या की जर बाळ एका वर्षातून 6 ते 10 वेळेस आजारी पडत असेल तर हे नॉर्मल आहे. दुसरा भाग म्हणजे खरोखरच इम्युनिटी बूस्टर्स काम करतात का? जेव्हा जेव्हा बाळ आजारी पडतं पालक मला येऊन म्हणत असतात की डॉक्टर एखादं इम्युनिटीसाठी बूस्टर द्या ना, एखादं टॉनिक द्या ना. हे टॉनिक हमेशाच काम करतात का? नाही. कदाचित हे कधी कधी एक कॉम्प्लेक्स ठरू शकतात. आपण त्याला किती देतोय, ओव्हरडोस तर नाही होत आहे ना, हे खूप महत्त्वाचं असतं. आणि कोणतंही टॉनिक एका रात्रीमध्ये बाळाला इम्युनिटी देत नसतं.
इम्युनिटी ही हळूहळू डेव्हलप होत असते. त्यामुळं इम्युनिटी बूस्टर्स हे डॉक्टरांच्या सल्ल्याने एका प्रमाणामध्ये वापरले पाहिजेत. एका प्रमाणाच्या बाहेर ते पण त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळं अननेसेसरी इम्युनिटी बूस्टर्स वापरण्याची गरज नाही आहे. पण बाळांना जेव्हा आपण नॅचरली विटॅमिन डी सप्लिमेंट करत असतो, आयर्न सप्लिमेंटेशन देत असतो, तेव्हा बाळाची इम्युनिटी डेव्हलप होते. तर इम्युनिटी डेव्हलप होण्यासाठी बाळाचा आहार महत्त्वाचा असतो. हमेशाच ताप आहे तो घातक आहे का? ताप म्हणजे आजार नव्हे. ताप ही आपल्या शरीराची एक प्रतिकारशक्ती आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की जो येणारा ताप आहे तो आजार आहे. नाही, ताप म्हणजे आपली डिफेन्स मेकॅनिझम आहे. जेव्हा जेव्हा एखादं इन्फेक्शन आपल्या शरीरावरती अटॅक करतं तेव्हा आपली बॉडी त्याच्या विरुद्ध रिॲक्ट करण्यासाठी आपल्याला ताप येतो. आणि ताप ॲक्च्युली आपल्याला इन्फेक्शनपासून बरं करण्यासाठी मदत करत असतो. पण तापेपासून कधी आपण काळजी घ्यायला पाहिजे? जे रेड फ्लॅग सायन्स आहेत तापेचे हे लक्षात ठेवले पाहिजे. ताप 102 पेक्षा जास्त आहे आणि तो कमी होत नाही आहे, किंवा ताप आलाय आणि बाळ खूप मलूल झालंय, बाळ रिस्पॉन्ड नाही करत आहे. ताप आलाय आणि बाळ अन्न खात नाही आहे, पाणी पित नाही आहे. ताप आलाय आणि बाळाला उलटी होते आहे, किंवा तापेमध्ये बाळाला झटके येत आहेत. ताप आलाय आणि बाळाचं ब्रीदिंग फास्ट झालंय, श्वासोश्वास वाढलाय, तर हे डेंजर सायन्स आहेत. लवकरच आपल्या डॉक्टरांना संपर्क करा. पण महत्त्वाचं समजून घ्या की आपण प्रत्येक वेळेस बाळाला ट्रीट करावं, नाही की थर्मोमीटरला. आपण थर्मोमीटरमध्ये ताप दिसला की पॅनिक होऊन जातो. हमेशाच पॅनिक होण्याची गरज नाही आहे. आपण घरी काय करू शकतो ताप कमी करण्यासाठी? बाळाला भरपूर असं पाणी पाजा, हायड्रेटेड ठेवा, लिक्विड्स द्या, ज्युसेस द्या, नारळ पाणी द्या. त्याचे जे कपडे आहेत ते हलके कपडे घाला. घरात अवेलेबल असेल ते डॉक्टरांच्या सल्ल्याने पॅरासिटामॉल द्या. आणि बाळाची जी हालचाल आहे त्याच्याकडं लक्ष ठेवा. जर ताप असूनही बाळ खेळत असेल, बाळ ताप असूनही जर अंगावर सरसर पीत असेल, तर घाबरून जाऊ नका. चौथा पार्ट आहे आजचा की नॅचरल फूड्स इम्युनिटी बूस्ट कसे करतात. लक्षात घ्या की आपली इम्युनिटी ही आपल्या किचनमध्येच डेव्हलप होत असते. सर्वात पहिलं फूड म्हणजे आईचं दूध. आईचं दूध हे अँटीबॉडीजनी खूप रिच असतं आणि हे एक बेस्ट नॅचरल प्रोटेक्शन आहे. बाळाला जन्मताच 1 तासाच्या आतमध्ये आईचं दूध पाजा आणि पहिले 6 महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीड करा. तुमच्या बाळाची इम्युनिटी नक्कीच चांगली राहील. आपण जेव्हा बाळाला विनिंग चालू करतो, म्हणजे जे आपण होम मेड फ्रेश फूड देत असतो ते होममेडच असावेत. जेव्हा आपण घरातच बाळाला खिचडी देतो है ना, डाळ खिचडी, मुगाची डाळ, तांदळाची खिचडी आणि त्याच्यावरती तुपाची धार जर आपण दिली तर ही खूप मोठं एक इम्युनिटी बूस्टर आहे. दाल, राईस आणि व्हेजिटेबल्स याचं कॉम्बिनेशन हे एक सिंपल पॉवरफुल इम्युनिटी बूस्टर आहे. तिसरं आहे ते म्हणजे सीजनल फ्रूट्स. 7 महिन्यानंतर आपण बाळांना जे फ्रूट्स द्यायला सुरू करतो, केळी देतो, ॲपल देतो, पपई देतो, मँगो देतो. जे आपल्याकडे येणारे सीजनल फ्रूट्स आहेत ते बाळाला द्यावेत. त्याच्याने बाळाची इम्युनिटी बूस्ट होते. 1 वर्षानंतर जर बाळाचा आहार चांगला असेल तर आपण बाळाला हळदीचं दूध देऊ शकतो. रात्री झोपताना जर बाळाने हळदीचं दूध पिलं तर हे एक अँटी इन्फ्लामेटरी ठरतं. शरीरातले बरेच जे इन्फेक्शन्स वगैरे आहेत ते कमी होतात आणि नैसर्गिक रूपाने त्याची इम्युनिटी बूस्ट होते. 5वं म्हणजे ड्रायफ्रूट पावडर. हो, 1 वर्षानंतर आपण बदाम, अक्रोड याचं जे पावडर आहे दुधामध्ये वगैरे मिक्स करून बाळाला देऊ शकतो. त्याच्याने पण बाळाची इम्युनिटी बूस्ट होते. सोबतच
इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी जी महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे चांगली झोप. दुसरं म्हणजे बाळ खेळत राहणे, बाहेर जाऊन खेळणे आणि स्वच्छता. या गोष्टींनी आपली इम्युनिटी चांगली राहते. पण लक्षात ठेवा, आपल्या मुलाला एका वेगळ्या जगतामध्ये ठेवून, एका प्रोटेक्टिव्ह कवचमध्ये ठेवून त्याला आपण कधीही स्ट्रॉंग बनवू शकणार नाही. त्यांना बाहेर जगामध्ये खेळू द्या, बागडू द्या, सगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊ द्या, तेव्हाच ते बाळ खऱ्या अर्थाने स्ट्रॉंग होईल. पालकांनो, जर हा तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर जरूर याला लाईक करा. जर हा कोणाच्या उपयोगाचा असेल तर त्याला शेअर करा. आणि असेच व्हिडिओ परत परत पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.